नमस्कार मंडळी. आज एक विशेष व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. इंट्रोडक्शन वगैरे सगळं नंतर. आता आपण मीशो साड्यांचा हॉल करणार आहोत आणि प्रत्येक साडी जी मी आता तुम्हाला इतक्या साड्या मी तुमच्यासाठी घेतल्यात. आता हे जे साडी आहेत यातली एकही साडी 350च्या वरची नाहीये. सो इतक्या कमी दरात आणि इतक्या सुंदर साड्या मला मिळाल्यात, तर यांचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा ना, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. बरं, सर्वप्रथम आपण अनबॉक्सिंग पाहू साड्यांची. पॅकिंग कशी येते त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशी पॅकिंग असते साड्यांची. काही वेळेस काही डॅमेज वगैरे झालं का तुम्हाला पॅकिंगच्या वेळेसच, अनबॉक्सिंगच्या वेळेसच कळतं. त्यामुळे कधी पण साड्या वगैरे कुठला पण गॅजेट घेत असताना अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आपला असलाच पाहिजे. त्यामुळे चला अनबॉक्सिंग करूया साड्यांची. ओके, आता या साड्यांचा नंबर लावायचा. सर्वप्रथम सांगा तुम्हाला कुठली साडी पाहायला आवडेल. चला मी माझ्या फेवरेट पासून सुरुवात करते आणि आपण पाहूयात आता सगळ्यात पहिले पाहू ही साडी. आता तुम्ही म्हणाल ही का, कारण अशी साडी मी कधीच वेअर केली नव्हती आणि ही साडी मला खूप आवडली, प्रचंड आवडली. आणि कलरही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. म्हणजे सगळेच कलर आहेत यामध्ये आणि खूप सुंदर असं गोटापट्टीचं काम आहे. बघू शकता तुम्ही. हे पल्लू आहे, तर पल्लूवर असं आहे, तीन लेअर आहे त्या गोटापट्टीच्या आणि खूप सुंदर दिसतं हे 3-4 लेअर असलेलं. बघा तुम्ही. आणि प्रत्येक साडीमध्ये ब्लाउज पीस सुद्धा आहे, हे बघा. आणि ब्लाउज पीसवर पण हे गोटापट्टीचं तुम्ही करू शकता. अस्तर लावून शिवण्याची गरज आहे. खूप सुंदर कापड आहे. आणि असं बरेच जणांना वाटत असेल की मिशोवरून आलं तर खराब असेल. नाही, तुम्ही बघा, तुमच्या समोर मी हे करतेय. खूप सुंदर आणि खूप छान दिसतंय. आणि याचा फोटो इथे तुम्हाला दाखवते. मी वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसत होती साडी. एकदम चोपून चापून बसणारी ही साडी आहे. आणि याची किंमत 350च्या आतमध्येच आहे. तर त्याचा पण इथे एक स्क्रीनशॉट देते मी तुम्हाला, की लक्षात येईल की ही साडी मी कशी घेतली, म्हणजे कितीला घेतली. तर हे बघा, आहे की नाही सुंदर. आता सध्या एक म्हणतात ना, फेस्टिव्ह सीझन आहे किंवा पार्टीमध्ये सुद्धा घालण्यासाठी अशी कलरफुल साडी खूप छान दिसते. तुम्हाला आवडतात का अशा साड्या? आणि हो, ह्या ज्या साड्या, प्रत्येक साड्या मी घेतल्यात याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. म्हणजे मिशोची जी लिंक असते ती देईल आणि प्रोडक्ट कोड जो असतो तो पण तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्ही तिथेच क्लिक करून परचेस करायला तुम्हाला सोपं जाईल. तर ही साडी कशी वाटली? ही मला सगळ्यात जास्त आवडली आणि मी हे घेणार आहे. आता पाहू ही साडी. तुम्ही म्हणत असाल काय अशी येत, कुछ नाही, कुछ तो भी नया करना चाहिए ना. बरं, ही आहे प्लेन व्हाईट साडी. यावर काहीच नाहीये, काही म्हणजे काहीच नाहीये. आणि त्यावर जे असे हार्टची एम्ब्रॉयडरी केलेली आहे, हार्ट शेप आहे. ऑल ओव्हर तुम्हाला असं डिस्टन्सनी ना असे हार्ट्स दिसतील. इतकी सुंदर रेट्रो लुक देत आहे साडी, तुम्हाला काय सांगायचं. जो म्हणतात ना शिफॉनचा थोडासा खरखरवाला जो कपडा असतो की नाही, तो आहे. तर अंगावर खूप सुंदर दिसते ही साडी, तुम्ही बघू शकताय. आणि खूप मोठी आहे. याच्यामध्ये ब्लाउज पीस अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला सेपरेट ब्लाउज पीस घ्यावं लागणार आहे. आता मी पण याच्यासाठी 2-3 ब्लाउज पीस ऑर्डर केले होते मिशोवरून. कंप्लीट माझा साडीचा सेट ना 550च्या आतमध्ये झाला. आणखी काय पाहिजे आपल्याला. म्हणूनच तुम्हाला ब्लाउजेस पण दाखवते. तर ही साडी 2 नंबर आवडली मला. तुम्हाला कुठली आवडली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. आता बघू आपण. ही साडी आहे. आपण कुठलं मटेरियल म्हणू शकतो याला, सांगा. अरे सांगा ना.
तर सध्या जास्तच ट्रेंडिंग चाललेला हा ऑर्गेन्झाची साडी आहे. ऑर्गेन्झा म्हटलं की सगळ्यांना वाटते की खूप फुलती, खूपच अशी दिसती. ॲक्च्युअलमध्ये ही बिलकुल फुलत नाही. एकदम तुम्हाला घडी दाखवते, किती कमी लहान घडी होते हिची बघा. पाहिलं? काहीच फुलत नाही ही साडी. आणि मस्त अशी गोटापट्टीचं हे केलेलं आहे, त्याला काम बघू शकताय. असं गोटापट्टीचं काम केलेलं आहे. ऑल ओव्हर गोटापट्टी आहे याला. आणि ब्लाउज पीस पिंक कलरचा आहे. साडी बघू शकताय तुम्ही, जे टाय अँड डाय टाईप सारखी असते ना, तशी साडी आहे. खूप सुंदर, खूपच छान आणि खूप मस्त दिसतीये साडी. तर ह्याची पण किंमत आणि ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल तुम्हाला, ते पण तुम्ही बघून घ्या. यार इतक्या सुंदर सुंदर साड्या, इतक्या अफोर्डेबल रेंज मध्ये आणि इतक्या पार्टी आणि ट्रेंडिंग वेअर आपल्याला कसं काय मिळू शकतं काय सांगणार. तर चला आता बघूया नेक्स्ट साडी. आपण नेक्स्ट पाहणार आहोत ही व्हाईट साडी. लेस काइंड ऑफ असं एकदमच अशी खूप छान साडी आहे ही. आता ही साडी ना इतकी छान बसती अंगावर, काय सांगायचं, इतकं सुंदर आणि इतकी छान दिसते ही बघा. अशी जाळी नेट काइंड ऑफ आहे बघा. खूप सुंदर साडी वाटते ही, मला खूप जास्त आवडली. आणि असं वाटतंय मला साडी तर एक दोन वेळेस साडी नेसायची आणि परत ह्याचा मस्त एखादा ड्रेस शिवून घ्यायचा, खूप सुंदर दिसेल असं बघा. आणि सगळ्या साड्या अशा म्हणजे म्हणतात ना आपण 6 मीटरपेक्षा म्हणजे 6 मीटर तरी आहेत, कारण असं मिऱ्या खूप जास्त पडतात. जेव्हा मिऱ्या पाडतात ना आपण, बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर आहे. आणि घातल्यानंतर बघा किती छान दिसतीये ती साडी. मला प्रत्येक साड्या आवडल्या. असं वाटतंय सगळ्याच साड्या ठेवून घ्यायला पाहिजे आणि त्यातल्या मी घेतल्यात. आणि मला आधी ॲक्च्युअलमध्ये मला असं वाटलं होतं की ह्या साड्या ना इतक्या चांगल्या नाही येणार, बट प्रत्येकाची क्वालिटी एवढी चांगली आहे. प्रत्येक साडी घेतल्यानंतर असं वाटतं की हे पण ठेवून घेऊ, ती पण ठेवून घेऊ, ते पण ठेवून घेऊ, ते पण ठेवून घेऊ, असं चाललंय. बघू चला तोपर्यंत आता नेक्स्ट साडी पाहू. नेक्स्ट ही साडी बरं वारली प्रिंट आहे. बऱ्याच जणाला वाटेल की ही कॉटन आहे. नाही, कॉटन नाहीये, ही शिफॉनची साडी आहे. ऑल ओव्हर साडीला अशी व्हाईट लेस लावलेली आहे. डिटेलिंग तुम्हाला दाखवते बघा. ही व्हाईट लेस लावलेली आहे, हे पदर आहे बघा. एकदम 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 अंगाला चोपून बसणारी, एक प्रोफेशनल लुक देणारी ही साडी आहे. तुम्ही घरी घालायची असेल तरी घेऊ शकता, किंवा ऑफिसला वगैरे घालायला असं जरा प्रोफेशनल लुक हवा असेल ना, त्यासाठी पण खूप सुंदर दिसेल ही साडी. या साडीमध्ये पण असा ब्लाऊज आहे आणि त्याला थोडीशी लेस लावलेली आहे. खूप सुंदर काम केलेलं. तर हे वारली पेंटिंग केलेली, म्हणजे पेंटिंग म्हणता नाही जमणार, वारलीची प्रिंट असलेली ही साडी आहे. खूप सुंदर दिसते, सोफिस्टिकेटेड आहे. ऑफिससाठी तर तुम्ही घालूच शकता, पण घरी ज्या महिलांना वाटते की घरी घालायला पाहिजे, तो खूप स्वस्तातली साडी आहे. 350च्या आत काय मिळतं आणखी. चला तर तुम्हाला घ्यायची असेल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. इथे फोटो दाखवतेय मला कसं दिसतीये ती साडी, आणि सांगा मला सूट कोणती झाली जास्त. आता ह्यानंतर पाहणार आहोत ही पार्टीवेअर साडी. ऍक्च्युली मी ही ऑर्डर केली, मला तितकीशी आवडली नाही ही साडी, पण फोटोज खूप छान दिसतात हिचे. बघा तुम्ही इथं कसं वाटतंय, असं वाटतंय कपड्याचा थान असतो की नाही, जो एक हे तेच कापून दिलं ह्याला. असे काही लेसही नाही, काहीच नाही, नुसतं हे आहे नाही. तुम्हाला ओपन करून दाखवते. मोठी आहे साडी, एक मरून कलरचं ब्लाऊज आहे याच्यामध्ये. अशी बाहेरून अशी म्हणजे आउटसाइड अशी दिसते, इन साइडला अशी ब्ल्यू आहे. पार्टीवेअर लुक देतं, म्हणजे मुलींना वगैरे असं घालायला खूप छान वाटेल ही साडी. मला म्हटलं तर मला तितकी काही आवडली नाहीये, बट अशी अंगाला चोपून खूप सुंदर दिसणारी अशी साडी आहे. तुम्हाला कशी वाटते मला सांगा. काय वाटतंय अंगाला अशी खूप नरम वाटतंय, पण असं वाटतंय की ओके आहे का 350 मानणे. तुम्ही सांगा. मला तर आवडली, मला आवडली असं नाही की नाही आवडली, बट आय एम कन्फ्युज. मी कन्फ्युज्ड आहे साडीसाठी. तुम्ही सांगा ही ठेवून घ्यायला हवी मी की नाही. चला कमेंट करून सांगा मला, मी ठेवायला हवी ही साडी. उप्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत ही साडी, स्काय ब्ल्यू कलरची आणि त्याच्यावर फॉईल प्रिंट केलेली आणि गोटापट्टीचं काम असलेली ही साडी. जबरदस्त दिसते, जबरदस्त, काय सांगायचं, खूपच भारी. तुम्हाला दाखवते. हे बघा ब्लाऊज पीस आहे असं यामध्ये.
त्याला पण गोटापट्टीचं काम आहे बघा. एकदम नरम असा मक्खन सारखं कापड आहे याचा, म्हणजे असं अंगाला चोपून बसेल आणि असं थंड चांगला वाजता वाटेल असा कापड आहे याचा. गोटापट्टीचं काम आहे आणि तसंच फॉईल प्रिंट आहे त्याच्यावर. हे बघा, अंगावर खूप सुंदर दिसते. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं, मी ब्लाउजेस पण घेतलेत मिशोवरून. तर त्याच्यासोबत मी पिंक कलरचं एक ब्लाऊज घेतलं, त्याच्यावर हे वेअर केलं होतं. इतकी सुंदर दिसत होती साडी. खूप खूप छान, खूप छान. आधी जेव्हा मी ओपन करत होती ना, त्यावेळेस मला ही आवडली नाही. म्हणजे मला वाटलं की कशी दिसेल, पण अंगावर खूपच सुंदर दिसत होती. तर ह्याचा फोटो बघा इथे. म्हणजे मी छान दिसतीये ना, मला खूप आवडला होता. मी कम्फर्टेबल होती, मस्त एन्जॉय करत होती त्यावेळेस. मला खूप सुंदर वाटलं. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. मंडळी, आपण 7 साड्या ऑर्डर केल्या होत्या. त्या 7ही साड्या पाहिल्या आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज. बरेच जण म्हणतील आता ब्लाऊजचं का बरं साड्यांमध्येच? ॲक्चुअलमध्ये मी ह्या साड्या ऑर्डर केल्या, पण मला ह्या साड्यांवर वेअर करण्यासाठी माझ्याकडे ब्लाऊज नव्हती तशी. तर मी खूप दिवसापासून हे ब्लाऊज पाहत होती. बरेच सेलिब्रिटी, बरेच लोकं अशी ब्लाऊज घालताना इन्फ्लुएन्सर मला दिसली. सो मी डिसाईड केलं की मला असे घ्यायचे. तर बघू शकता, असं इतकं सुंदर असे फुल स्लीव्ज असलेलं आहे. घातल्यानंतरही तुम्हाला इथे दाखवेल मी एखाद्या साडीवर. बघा, अशी स्लीव्ज आहे, इथपर्यंत येतं आणि प्रिन्सेस कट आहे. तर फक्त याचा प्रॉब्लेम आहे ना, हा कप जरा चांगले नाही आहे. त्याची कपची क्वालिटी जरा चांगली ठेवायला पाहिजे होती त्यांनी. बट ठीक आहे ना, 240 मध्ये येतच काय, हो की नाही. आणि याला बॅकला असे बंद दिसतात. तर बॅकला हे कसं दिसेल ना, मी तुम्हाला दाखवते. सध्या हे खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि ह्याचे टॅसल्स तुम्ही पहा, बघा किती सुंदर. अहो, आपण आता सपोज साधं ब्लाऊज जरी कटोरीचं म्हणा किंवा असं स्टिचवालं ब्लाऊज जरी शिवायला गेलेत की नाही, ब्लाऊजची शिलाई 250 रुपये आहे आणि तुम्हाला, आणि कपडा तो वेगळाच. तर इथे तुम्हाला 250 रुपयामध्ये शिवलेला प्रिन्सेस कटचा इतका छान ब्लाऊज मिळतो. आणि ह्याच्यामध्ये मेजरमेंट्स पण आहेत. तर मी 34 साईज बोलवली होती माझ्यासाठी आणि खूप चांगला आला तो मला. फक्त ही कपची क्वालिटी मला तितकी आवडली नाही. तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा. तुम्ही कधी ऑर्डर केलंय का असं? आणि इथं घालून दाखवतेय, छान दिसतंय का सांगू? कुठलं चांगलं वाटतंय ते सांगा मला. आता त्यानंतर हे व्हाईट ब्लाऊज. हे व्हाईट ब्लाऊज मी आणखी वेअरच नाही केलं. कारण मी त्याच ब्लाऊजच्या इतक्या प्रेमात पडली की काय सांगायचं. मला तो ब्लाऊज खूपच जास्त आवडला. मी हा वेअर केलाच नाही, बट हा पण मला चांगला वाटतो. पण ह्याची सेम म्हणजे दिसायला फक्त हा व्हाईट कलर आहे. मी पिंक कलर केला आणि खूप सुंदर आहे ब्लाऊज, तुम्हाला सांगते खूप जास्त सुंदर आहे. याचं तर कप पण चांगले आहेत, फक्त ह्याचे कप जरा मोठे वाटतात असे, नाही का. आणि हे बघा, जे पफवाले स्लीव्ज असतात की नाही, तसं इथे पफ आणि इथे असं इतकं सुंदर येतं ना. मला जरा लूज झाला हा. 34 साईज मला लूज होतीये, तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली बोलू शकता. मला 34 साईज लूज झाली, तर मी इथे थोडंसं पिन लावून घेतली. पण बघा ना, याची डिटेलिंग इतकी सुंदर आहे काय सांगायचं. हे बघा, आणि असं मागच्या साईडला ना असं बो आहे. बट ऍक्च्युली हा बो ना जरा अपोजिट दुसऱ्या साईडला असं लावलाय असं मला वाटतं. इथं सेंटरला पाहिजे होता तो. तर तुम्हाला जर काढून दुसरा लावायचा असेल ना, तुम्ही तसे करू शकता. मी काढणार आहे ऍक्च्युली हा बो आणि तो सेंटरला लावणार आहे. हे ब्लाऊज मला खूप जास्त आवडलं. मी तुम्हाला दाखवते घातल्यानंतर फिटिंग कशी येते. मी काहीच फिटिंग, हे ब्लाऊज मी कसं वेअर केलं. ऍक्च्युली मी कुठलीच फिटिंग केली नाही, काही नाही. फक्त मला इथं थोडंसं लूज होत होतं, तर मी अशी एक सेफ्टी पिन लावून घेतली. कारण व्हिडिओ बनवायचं होतं, तर त्याच्यामुळे मला वेळ होता ते करण्यासाठी. बट स्टील हे खूप छान दिसतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा. आणि हो, तुम्हाला सगळ्यात जास्त साडी कुठली आवडली आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का, ते पण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुमच्यासाठी मग असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन मी येत राहील. चला तर मंडळी, तोपर्यंत बाय. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तुमच्यासाठीच असे नवनवीन आणि विविध विषयावर व्हिडिओज मी घेऊन येत राहील. तोपर्यंत